ते तेल आधीच गरम, तर त्याच्यामुळं ते मसाले करपतेत. म्हणून आपण टॅमॅटो टाकल्यावर थोडंसं तेल असं थंड झाल्यावर होते. तर हळद टाकली. आता हळदीच्या नंतर आपण मसाले घालूया. हे आहे मटन मसाला, आपण मी जे डेली यूजला वापरते ते. हा आहे घरचा मसाला. जेवढं तिखट पाहिजे. तर बघू शकताय तुम्ही. आता हे मसाले छान तेलात आपण फ्राय करून घेऊया. आणि मग नंतर मी अर्ध लिंबू पण घातलं होतं याच्यात पिळून. सॉरी, मी तुम्हाला दाखवायचं विसरले. तर अर्धा लिंबू पण घातलेला आहे याच्यात कापून मी. तर चला टाकूया आता याच्यात भेंडी. भेंडी ही भरपूर पद्धतीने बनवतात. तर आता हे भेंडी टाकून घेतलेली आपण. तर याला छान मिक्स करून घेऊया. तर बघू शकताय तुम्ही, भेंडी आपण छान फ्राय करून घेतलेली. आता ह्याच्यात ना थोडंसं पाण्याचा शिपका मारून आपण ताटाने ह्याला 1-2-3 मिनटं झाकून ठेवूया. आणि मग परत शेंगदाण्याचं कूट घालू याच्यात. आता भेंडी बघा आपली कशी झाली. थोडंसं पाण्याचा शिपका मारून झाकून ठेवली होती. छान फ्राय झाली चांगली. तर आता त्याच्यात शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं गूळ घालून घेऊया. तर हा आहे गूळ मी घेतलेला भेंडीत घालायला आणि शेंगदाणे. तर चला टाकूया आता आपण शेंगदाणे आणि गूळ. गूळ पण घातलाय आपण भेंडीत थोडासा. तर ह्याला खट्टी मिठी भेंडी म्हणतात. तर झालेली आपली भेंडी छान बनवून. तर कशी वाटते तुम्हाला माझी भेंडी, कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल रेसिपी तर. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ये जेवायला मी ताट वाढून घेतलेलं आहे. आणि मनापासून माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.